दिवसेंदिवस कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असताना हा विषय म्हणजे कुठल्या व्यक्तीचा कुटुंबाचा आहे असं वाटू शकतं, पण मुळात हा विषय हा कुठल्या व्यक्ती आणि कुटुंबाचा नसून दिवसेंदिवस राजकारणामध्ये आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जे बाहेरून लोक येतात आणि घरातल्या लोकांना अक्षरशः धक्के मारून काढले जातात. आणि यावर प्रतिक्रिया देताना आमच्या एका मित्रांनी सहज बोलून गेला, बाहेरची आली आणि घरवालीला बाहेर काढलं. म्हणून कृपया हे कुठल्या कुटुंबाला कुठल्या परिवाराला व्यक्तीला लागू पडत असेल तर हे राजकीय दृष्टिकोनातून घ्यावं असं मी मराठवाडा नेता युट्यूबच्या माध्यमातून रामेश्वर बद्दल सांगू येतो. कृपया शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही मराठवाडा नेता यूट्यूब पाहत आहात. अत्यंत वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण ज्वलंत विषयावर मीही विश्लेषण करत आहे. कधी कॅमेऱ्यासमोर येऊन तर कधी कॅमेऱ्यासमोर न येता बोलत आहे. आणि मला या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना या धक्कादायक घटना घडत आहेत की गावामध्ये आपण ऐकायचं की एखाद्या घरी एखादी बाई असते आणि ती बाई ही लगट असते आणि लगट झाल्यावर मग अशी अवस्था होती की त्या बाईला बाहेरची बाई येते आणि बाईला घराच्या बाहेर हाकालते. नेमकं गावरान भागामध्ये फिरत असताना, ग्रामीण भागामध्ये फिरत असताना अशा वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात आणि ते विनोद म्हणून, टाइमपास म्हणून म्हणजे आपण ऐकत असतो. पण दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, गावातल्या राजकारणामध्ये जे चाललेलं आहे, खोके डोके, काय 21 खोके, 50 खोके, रिकामे डोके आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे चाललेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. आणि गेल्या वेळा जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस नांदेडमधले आपले आमदार पवार हे RPI कडून उभे होते, अजून कोण दुसऱ्या पक्षाकडून होतं, कोण कोण्या पक्षाकडून होतं आणि कमळाचं चिन्ह ही RPIचंच होतं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज अवस्था कशी झाली आहे, माय तरसती ताकाला आणि तूप वाढतो लोकाला. म्हणजे काय की आणि दुसरी एक म्हणतात महागून आली आणि काही की झाली, असेही प्रकार सगळे सुरू आहेत. मग आता आपण पाहिलं, अगोदर शिंदे आले, ते मुख्यमंत्री झाले, गरज नसताना दादा आले, त्यांना उपमुख्यमंत्री केलं. आणि यापुढं म्हणजे गेल्या आठवड्यात किंवा 5-6 दिवसापूर्वी आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळे महामंडळ कमिट्या तर जाहीर झाल्याच नाहीत, पण वंडरफुल म्हणजे भाजपच्या लोकाला तुम्ही बघत राहा, काय आमच्या बरोबर संसार करणारीला आम्ही कसं नटून थटून नेकलेस, काय पैंजण असं वेगवेगळं, पाटल्या बोरमाळ सगळं करतो. आणि एवढंच नाही, त्यांच्या लेकरा बाळाचा बी आम्ही चांगलं पालन पोषण करतो. म्हणून तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी भाजपच्या नेत्या कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन मंडळावर नाही तर राष्ट्रवादीच्या सगळीकडे नियोजन मंडळावर घेतलेलं आहे. म्हणजे काय चाललंय की किती प्रामाणिक कार्यकर्त्याचा घडी की फुर्सत नहीं आणि दमड़ी की आमदनी नहीं. क्या चल रहा है? कॉन्फ्रेंस चल रहा है. क्या चल रहा है? मीटिंग चल रही. क्या चल रहा है? सिटिंग चल रही. क्या चल रहा है? मन की बात चल रही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मन की बात की धन की बात, काय अशा एका परिस्थितीमध्ये आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना आपण अत्यंत गांभीर्यानं की हे सहज सोपं, अगोदर कुठेतरी एखादा गावात एखादा मोठा करोडपत्याचं पोरग काहीतरी करायचं, काहीतरी व्हायचं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये यथा राजा तथा प्रजा, का यथा प्रजा तथा राजा, हे शिंदे आले मुख्यमंत्री झाले आणि भाजपवाले देवेंद्र फडणवीस सारखा ज्याच्या नेतृत्वावर आपण म्हणतो की त्यांना मुकाट ट्विटरवर सांगण्यात आलं,
उपमुख्यमंत्री हो. अहो दुकानातला नोकर असेल आणि त्याचं जर सेक्शन बदललं तर तो म्हणतोय मला मालक हिशोब करा, मला नोकरीची गरज नाही. पण एका बाजूला काय नमो नमो म्हणणं चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र जे चाललंय ते आमच्या मित्रांनी दुपारीच म्हणलं, बाहेरची आली आणि घरवालीला घराच्या बाहेर हाकललं. नेमकं हे राजकारणामध्ये एवढी अस्थिरता, एवढी विचित्रता, एवढा संभ्रम जे चाललेला आहे. मित्र हो, सुपारी घेऊन टीका करू नका आणि त्या टीकेला मी घेणत बी नाही. बद्दरचा द्वेष असेल काय शिव्या द्यायच्यात द्या आणि ज्यांना कोणाला अशा फालतू कॉमेंट करायच्यात त्यांनी आपला मोबाईल नंबर द्यावं. बोगस अकाउंटवरून काहीतरी कॉमेंट करायच्या, काहीतरी आत्मिक समाधान काय ज्याला म्हणतात ना की काही आबाळाला, तशा प्रकारचं आनंद घेऊ नका. मी अशा प्रवृत्तीचा विचार करत नाही. पण ज्याच्यात दम आहे, काय मी दम देत नाही, पण ज्याच्यात दम आहे, कुणाच्या तरी दामावर दम आमच्यावर काढू नका. तुम्ही बोला, तुमचा मोबाईल नंबर लिहा आणि खाजगी जाहीर. आणि माझं तर म्हणणं आहे, कुणाला वाटतंय ना की मी लोकांच्या मुलाखती घेतो, माझ्या मुलाखती मी करणार आहे पब्लिकली. लोकांनी 1 तास अगोदर मला प्रश्न विचारायचे, सगळ्याचं मी लाईव्ह उत्तर देणार आहे. अरे करना ही तो डर काय को. एक है बद्दर की किताब खुली है, कोरी है, सबको मालूम है, ये पब्लिक सब जानती है. मांजर डोळे चाकून दूध पितंय म्हणजे काय की दुसऱ्याला कळत नाही असं नाही, मालकीनला कळतं. मालकीन जेव्हा मारते तेव्हा लक्षात येतंय. म्हणून मित्र हो, अत्यंत गंभीर विषय बनत चाललेला आहे. लोकशाही राहते का जाते, संसद आपल्याला घटना राहते का जाते, अशा प्रकारचा विषय. आणि घरात घर पण राहिलं नाही अशा एका गंभीर परिस्थितीमध्ये मित्र हो, चिंतन करा, मनन करा, कॉमेंट करा आणि ज्याला काही कॉमेंट बिलो लाईन करायचे त्याने आपलं खरं नाव आणि आपला मोबाईल नंबर टाकून करावं. शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी एक म्हणतो, बुद्ध ही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजुरे खदा होता है. वय वर्ष 69 आहे. किती दिवस राहिलो, ह्याच्यापेक्षा कसं राहिलो आणि कुणीही माईचा लाल पैदा झाला नाही. जे आहेत त्यांचा काही आमच्याकडून प्रसिद्धीची अपेक्षा नसते, काही नसते. पेपर काढताना, युट्यूब चालवताना माईचं दूध आठवतंय आणि आम्ही सातत्यानं लोकरक्षणार्थ आपण जिवंत राहून लोकरक्षण कसं करता येईल याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. मग आत्ताचं विश्लेषण मी करतोय की ज्याला माय तरसती ताकाला तूप वाढतो लोकाला, ते म्हणेल किंवा बाहेरची आली आणि घरचीला बाहेर काढलं असं कुणी म्हणेल, किंवा एका मागून आली काही की झाली असंही कुणी म्हणेल. तर कुणी असं म्हणेल वरमाय शिंदळ तर वराडात गोंधळ. अरे वराडात गोंधळ होऊ द्या, घरात गोंधळ नको, गावात गोंधळ नको, देशात गोंधळ नको. सगळं सैराट होत चाललेलं आहे. म्हणून मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.